तसे मी नवीन सारे पहा थोर अनसान. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महान. करीतसे मी नवीन सारे पहा थोर अनसान. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महान. स्पर्श करी मी बरे करी मी तोडी अन घडवी मी. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महान. करीतसे मी नवीन सारे पहा थोर अनसान. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महान. प्रिय बंधू भगिनींनो, या मिस्साबलीत आपण ह्या कोरोनाच्या काळात आपले जे बंधू भगिनी मृत पावलेले आहेत त्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया. स्वर्गवासी सिस्टर क्रिस्टल लोपिस, फातिमा सिस्टर्स, डॅरल जॉन फर्नांडिस, सिल्वेस्टर फ्रांसिस परेरा, सायमन फिलिप डिब्रिटो, जॉयलेट रॉयल लेमॉश, अशोक डॉमिनिक मिस्किटा, मॅथ्यू सालू लोपिस, सिस्टा संजाव परेरा, जसिन डिसूजा, रॉकी क्लेमेंट परेरा, कॅजिटन मायकल कुलासो, फेलिक्स अंतोन लोपिस, रिचर्ड टायगो लोपिस, रोजी पीटर कोरिया. क्षणभर शांत राहून आपण आपल्या मृत नातेवाईकांची आठवण करून ह्या मिस्साबलीत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तसेच आपले जे युवक शिपवर कामाला आहेत, बोटीवर, त्यांना लवकर कामावर रुजू होता यावे. तसेच ज्यांचा ह्या कोरोनामुळे जॉब गेलेला आहे त्यांच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात. जे कोणी जीवघेण्या आजाराने पीडित आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा. जे कोणी विवाहित बालकाच्या देणगीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची ओंजळ परमेश्वराने भरावी. आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्वांसाठी आपण ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्तुतिगीत. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझ
तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलता सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोकरा प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव सजनाना देव शांती देवो. सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारातून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रज्ञा ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंतांच्या नाशाने त्याला आनंद होत नाही. कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्या म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत. त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यू लोकांची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू माझ्या वैऱ्यांस विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. आपला प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी स्तुती गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पवित्राचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. आपला प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहेस.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. आपला प्रतिसाद. हे प्रभो, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. दुसरे वाचन संत पौलाने करंथीकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टींची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. मग येशू मचव्यात बसून पल्लीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्र जवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करीत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळवला होता. येशूविषयी गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपडाला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलंच तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच.
ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोणी शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणास भोवती गर्दी करीत आहे, हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवर बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाचा अधिकाऱ्यांच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे याचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तिथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कूम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खायला देण्यात सांगितले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हिब्री लोकांपत्र 11:1. संत मार्कच्या शुभवर्तमानातील काही घटना आज आपण ऐकल्या. संत मार्कच्या शुभवर्तमानात येशूने केलेल्या काही ठळक गोष्टी आढळतात. आजच्या शुभवर्तमानात घडलेल्या 2 महत्त्वपूर्ण घटना आपण ऐकतो, ज्या दोन्ही घटना सँडविचप्रमाणे आहेत. कथेची सुरुवात याईरपासून होते, मध्ये एक रक्तस्रावी स्त्री आणि शेवट परत याईरने. एका कथेत 2 कथा आणि आपण त्यांना वेगळेही करू शकत नाही. या दोन्ही पात्रांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तरीही ह्या दोन्ही गोष्टी एकत्रपणे बायबल संबंधी एक महान धडा आपल्याला शिकवितात. आणि तो धडा म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक, विश्वास. विश्वास म्हणजे काय? सर्वप्रथम विश्वास म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व मान्य करणे आणि तो आपल्यावर एवढे प्रेम करतो की त्याने आपल्याला वाचविण्यासाठी येशूला पाठवले हे मान्य करणे. दुसरे म्हणजे आपण ख्रिस्ताच्या तारणावर पूर्ण विश्वास ठेवावा.
तो केवळ आमचे तारण करू शकतो म्हणून नव्हे, तर तो तारण करणारच. हा झाला परमेश्वरावरील संपूर्ण विश्वास. संत थॉमस अक्वायनस म्हणतात, विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीवर करावा आणि आपल्या हातात नसलेल्या गोष्टींची आशा करावी. विश्वास म्हणजे अंधारात घेतलेली उडी नव्हे, ज्यात पलीकडे आपल्याला पकडण्यास कुणी असेल ह्याची आशा नसते. तर संपूर्ण विश्वास म्हणजे त्या अंधारातही परमेश्वर आहे आणि तो शांत उभा नाही ह्याविषयीची खात्री. त्या अंधारात देखील परमेश्वर तेथे उभा आहे ह्याविषयीची खात्री म्हणजेच विश्वास. आजच्या शुभ वर्तमानात विश्वासामुळे याईरचे जीवन भीतीकडून शांतीकडे गेले. आज आपण हेही पाहतो की विश्वासामुळे त्या रक्तस्रावी स्त्रीचे जीवन वेदनेकडून परम आनंदाकडे व निरोगीपणाकडे गेले. विश्वास आपल्याला येशूशी जोडून ठेवतो. कदाचित आपण सर्वजण आता विश्वासाच्या मार्गावर प्रवास करीत आहोत. अविश्वासातून विश्वासाकडे जाण्याचा कदाचित हा प्रवास असेल. आजच्या शुभ वर्तमानातील 22वे वचन आपल्याला सांगते, याईर जो या घटनेतील महत्त्वपूर्ण पात्र आहे, हा सभास्थानाचा एक अधिकारी होता. तो एका समुदायाचा नेता होता. अनेक जण त्याला ओळखत होते. तो चांगला प्रतिष्ठित व्यक्ती होता. कदाचित त्याला इतरांकडून मदतीची कधीही गरज भासली नसेल, परंतु जेव्हा त्याची मुलगी आजारी पडली व तिची स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली, इतकी की ती मृत्यूच्या दाराशी आली, तेव्हा त्याने बाहेर पाहिले मदतीसाठी. येशू गावात आला होता हे त्याला समजताच तो आपल्या मृत्यूशय्येवर असलेल्या मुलीकडे पाहतो आणि लागलीच येशूकडे मदत मागण्यासाठी पुढे सरसावतो. तो त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, गुरुजी, माझी मुलगी मरावयास टेकली आहे. अधिकाऱ्याच्या घरात त्याच्या मुलीच्या अंतिम विधीची तयारी चालू होती, पण तो मात्र येशूच्या मदतीच्या अपेक्षेत होता. त्याला येशूची मदत त्वरित हवी होती. ह्या गोष्टीतील दुसरे महत्त्वाचे पात्र ते म्हणजे गरीब रक्तस्रावाने पीडित स्त्री. 12 वर्षापासून ती सतत रक्तस्राव सहन करीत होती. तिला मंदिरात जाण्याचा मज्जाव होता. तिला अशुद्ध मानले जाईल. ती एक समाज बहिष्कृत व्यक्ती होती, अगदी निराधार. तिने अनेक वैद्यांचे उपचार केले होते, पण तिला गुण आला नव्हता. ती ह्या रोगाने ग्रस्त झाली होती, त्यामुळे ती निराश झाली होती. तिने आपली सर्व संपत्ती आपल्या उपचारात खर्ची घातली होती. आता तिच्याकडे काहीच शिल्लक नव्हती. तिने जेव्हा रस्त्यावर गर्दी पाहिली तेव्हा ज्याच्याविषयी तिने ऐकले होते तोच त्यात आहे हे तिने जाणले व ती विचार करते, तो मला नक्कीच मदत करू शकेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या दोन्ही गोष्टींमध्ये, घटनांमध्ये परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली आहे. ते हतबल झाले आहेत. जगातून सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या मदती पलीकडे त्यांना मदत हवी होती. येशूला पाहताच ही मदत आपल्याला त्यांच्याकडून मिळेल हा विश्वास त्यांना येशूकडे घेऊन गेला. त्यांच्या खऱ्या विश्वासाला सुरुवात झाली जेव्हा येशू आपल्याला मदत करणारच या विश्वासाने ते येशूकडे आले तेव्हा. याईरच्या विनंतीमुळे येशू त्याच्या घरी जाण्यास तयार झाला. तो जात असता प्रचंड लोकसमुदाय त्याच्या मागे चालू लागला व तिथे प्रचंड गर्दी होती. कदाचित काही लोक त्याचे चमत्कार पाहण्यासाठी आले होते, तर काही एखादा शो पाहण्यास आले होते, पण ती रक्तस्रावी स्त्री येशूला स्पर्श करण्यासाठी आली होती. जी आजारामुळे विधिवत होती, त्यामुळे ती अशुद्ध मानली जाई. ती बहिष्कृत होती, त्यामुळे तिला कोणी फारसे ओळखतही नव्हती. खरे पाहता याईरची कन्या वाचावी म्हणून याईर घाईघाईने येशूला आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करत होता.
याईर त्याला गर्दीतून वाट काढीत पुढे नेत होता आणि अशा वेळी गर्दीतून वाट काढीत ती स्त्रीसुद्धा येशूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. ती अशुद्ध असतानाही ती त्या गर्दीतून पुढे आली व तिने त्याच्या गोंड्याला स्पर्श केला आणि काहीतरी अद्भुत घडले. त्या दिवशी बऱ्याच लोकांनी येशूला स्पर्श केला होता, पण त्यांना काहीही झाले नाही, कारण फक्त येशूभोवती असणे पुरेसे नसते. फक्त येशूभोवती असणे पुरेसे नसते. पुष्कळ लोकांना असे वाटते की चर्चशी जवळीक ठेवून, आपल्या इतर ख्रिस्ती लोकांशी जवळीक ठेवून आपण स्वतःला पवित्र समजतो, पण ते पुरेसे नाही. हे केवळ येशूला खरोखर न स्पर्श करता त्याच्याशी जवळीक साधण्यासारखी आणि त्याला स्पर्श करूनही त्याचे सामर्थ्य न मिळविण्यासारखे आहे. त्या गर्दीत त्या दिवशी येशूला बऱ्याच लोकांनी स्पर्श केला, पण त्याच्या स्पर्शाने केवळ आणि केवळ त्या स्त्रीलाच शक्ती मिळाली. मग येशूच्या सामर्थ्याचे दरवाजे कसे उघडले? ते उघडले विश्वासाच्या रिकामी हाताने. ते उघडले विश्वासाच्या रिकामी हाताने. त्या स्त्रीकडे विश्वासाशिवाय काहीही नव्हते. त्या गर्दीत बरेच लोक तो इतरांसाठी काय करणार याकडे लक्ष ठेवून होती, पण ती स्त्री मात्र तो तिच्यासाठी काय करणार यावर लक्ष लावून होती. They were excited about what Jesus might do for others. This woman was desperate for what he could do for her. आणि याच तिच्या विश्वासाने तिला आरोग्यदान प्राप्त झाली. येशू तिच्या विश्वासाला दाद देतो आणि म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. याईरचाही येशूवर प्रचंड विश्वास होता, परंतु येशू त्याच्या घरी जाण्यास उशीर करतो. कदाचित तो त्या स्त्रीला डावलून अवॉइड करून घाईघाईने गेला असता, कारण आधी सांगितल्याप्रमाणे ती स्त्री समाज बहिष्कृत होती. तिला समाजात कोणताही मान नव्हता, परंतु तरीही येशू तसे करीत नाही. आपल्यामधून शक्ती निघून गेली आहे हे येशू जाणतो आणि तो हे कोणी केले हे विचारतो. जेव्हा ती स्त्री पुढे येते तेव्हा तो तिच्या विश्वासाची वाहवाह करतो, म्हणजेच तो त्या स्त्रीची दखल घेतो आणि त्याच वेळी याईरच्या विश्वासाचीही परीक्षा पाहतो. येशू त्याच्या घरी पोहोचण्याच्या आधीच त्याच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे हे त्याला कळते. त्यावेळी येशू त्याला म्हणतो, भिवू नको, विश्वास मात्र धर. भिवू नको, विश्वास मात्र धर. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही याईर विश्वास धरतो. तो रडत बसत नाही, तर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि येशू आपल्या सामर्थ्याने त्याच्या मृत मुलीला जिवंत करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दोन्ही घटनेत एक गोष्ट अतिशय कॉमन किंवा समान आहे, ती म्हणजे या दोन्ही व्यक्तींचा विश्वास. चमत्कार पाहून नमस्कार करणारे खूप असतात. कदाचित आपणही त्यातील एक आहोत. आम्ही चिन्ह पाहतो तेव्हाच विश्वास ठेवतो, परंतु ह्या दोन्ही व्यक्तींनी संपूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडले. चमत्कार पाहून विश्वास वाढतोच असे नाही, तर विश्वासामुळे चमत्कार मात्र नक्कीच घडतात. चमत्कार पाहून विश्वास वाढतोच असे नाही, तर विश्वासामुळे चमत्कार मात्र नक्कीच घडतात. विश्वास हा हृदयाने पाहिलेला असा प्रकाश आहे, जेव्हा आपले डोळे फक्त अंधकार पाहतात. विश्वास हा हृदयाने पाहिलेला असा प्रकाश आहे, जेव्हा आपले डोळे फक्त अंधकार पाहतात. आणि हाच विश्वास ह्या दोन्ही व्यक्तींनी ठेवला. सध्याच्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत हाच विश्वास परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे. कदाचित तो आपल्या विश्वासाची परीक्षा घेत असेल. त्याच्या विश्वासात टिकून
त्याची अद्भुत कृत्य आपल्याला पाहता यावी म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया. त्याच्या विश्वासात टिकून राहून त्याची अद्भुत कृत्य आपल्याला पाहता यावी म्हणून त्याच्याकडे कृपा मागूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या विनंत्या प्रभूचरणी मांडूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला आरोग्यदान दे. हे प्रभू आम्हाला आरोग्यदान दे. पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हाला आरोग्यदान दे. जे लोक आजारी आहेत अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांना आरोग्यदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला आरोग्यदान दे. प्रभू ख्रिस्त देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास परमेश्वर आपली निवड करतो, तेव्हा आपण ईश्वरी कार्याचे सहभागीदार व्हावे म्हणून आपण प्रभूची कृपा मागूया. हे प्रभो आम्हाला आरोग्यदान दे. आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आम्हाला आरोग्यदान दे. अर्पण गीत. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. तुझ्या पायापाशी नैवेद्याच्या राशी, रिकाम्या हाताशी पूजू कसा मी. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास ह्या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहेत. प्रभू आमच्या परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य बरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरविलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याची तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद सदा सर्वदा तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होनिया पूर्ण जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभु नामे येई तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश चरणी. जय जयकार होई ईश चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गमा आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, आपल्या पित्याचे आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझी आभार मानतो. ख्रिस्ताची शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वल्ड, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेल्या आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर ह्यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे, देवाला धन्यवाद. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळांतर प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. प्रभु देहाचे सेवन केले, हृदयी जगतारकाला. प्रभूचा शुभ संदेश घेऊन आता आपुल्या घरी चला. जा ख्रिस्ताच्या शांतीने
सेवा प्रभूची नित्य करा, उजळा अंतर प्रीतीने, हर्षे प्रभूचा घोष करा.